पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदर प्रक्रियेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश होऊन पात्र अभियोग्य धारकांना न्याय मिळावा याकरिता शिवयुनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शिक्षक एकता मंच या संघटनांनी सीईओ कुशल जैन यांच्याकडे बुधवारी आपले निवेदन दिले आणि आपल्या प्रतिक्रिया तरुण भारतकडे व्यक्त केल्या. 20 पर्यंत जे काही रिक्त जागा आहे त्या सर्व शासनाने महाग न ठेवता सर्व आमच्या पवित्र पोर्टलला त्यांनी लवकरात लवकर बिंदू नामावली पूर्ण करून रोस्टर तपासणी करून बिंदू नामावली पूर्ण करून ती टॅबवरती पवित्र पोर्टल जो टॅब ओपन करून दिलाय सर्व आस्थापनांना, खाजगी संस्थांना किंवा इतर काही आस्थापना असतील त्या सर्वांना 31 मेची तारीख दिलेली आहे. त्या तारखेपर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने टॅबवर जाहिराती द्यावी, जेणेकरून सर्व जी काही आज आपण पाहतोय बेरोजगारी किती वाढलेली आहे, सर्वांना योग्य वेळेत नाही मिळत. प्रत्येकाचं वय वाढत चाललेले आहेत. लवकरात लवकर ही पदभरती झाली पाहिजे. शासनाने आम्ही सतत या ठिकाणी येतोय तर आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देतात की आम्ही करू, भरू, देऊ, पण त्यांचं आम्हाला काही ठोस काही मिळत नाही. तर आम्ही तुमच्या या माध्यमातून तरुण भारत या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की तुम्हीही तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं अभियोग्यधारकांना त्या ठिकाणी गेलं पाहिजे. जास्तीत जास्त संख्या महाराष्ट्रामधून भरभरून जागा आल्या पाहिजे. स्पर्धा परीक्षा तथा शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र अध्यक्ष संदीप कांबळे, महाराष्ट्र शिक्षक एकता मंचचे अध्यक्ष लशिश चव्हाण, अजय पवार, अश्विनी माने, आशा पाठक, रुपाली खाडे, समीना मुल्ला, किरण चव्हाण, प्रज्वर नरळे आदी यावेळी उपस्थित होते. भोसले, एक सामान्य अभियोग्यताधारक. आम्ही आता सध्या जिल्हा परिषद सोलापूर येथे जमलेला आहोत. सगळे सामान्य अभियोग्यताधारक आहोत आणि सीईओ यांना भेटलेला आहोत जिल्हा परिषद सोलापूर येथील. तर आमची अशी मागणी आहे की मुख्य की मे 2026 पर्यंतची जी रिक्त पदे आहेत ती पूर्णतः पोर्टलला पूर्ण क्षमतेने द्यावीत. कुठल्याही कारणास्तव पाठीमागे राहू नयेत. मग 1 ते 5 असेल, माध्यमिक विभाग असेल किंवा इतर दुसरे विभाग, तसंच त्याबरोबर कला आणि क्रीडा यांचीही जी पदे आहेत ती पोर्टल थ्रू घ्यावी, कंत्राटी पद्धत त्यात नसावी, असं आमचं मुख्य मागणी आहे. पदभरती जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागणार आहे त्या पदभरती 100% प्रमाणे झाली पाहिजे. त्यामध्ये विशेषतः 2 गोष्टी आम्ही उल्लेख करू शकतो. एक, उर्दू माध्यमाची जागा यावेळी भरल्या पाहिजे. त्यानंतर कन्नड माध्यमाची जागासुद्धा रिक्त असताना त्या भरले गेले नाहीत, परंतु यावेळीच्या भरतीमध्ये भरली गेली पाहिजे. संच मानेच्या ज्या रिक्त असणाऱ्या जागा ह्या भरतीमध्ये ॲड केली पाहिजे. त्यानंतर 31 मे 2026ला रिटायर होणारी जागासुद्धा येत्या जूनमध्ये जी भरती प्रक्रिया चालू होणार आहे त्यामध्ये समावेश केलं पाहिजे.